आम्ही जर थायलंडला इंग्लंडला गेलो तिकडे आम्हाला इंग्रजी पाट्या नाही वाचता येणार. आम्ही पाट्या वाचायच्या ऐवजी गोट्या खेळत बसू. 1 2 3 4 5 6 7 ते हंटर मारतील मागून आपल्या. आम्ही मराठी भाषेच्या विरोधात नाही. मी टूर काढतोय आता 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी प्रतीक ग्लोबल टूर्स तर्फे. हा. ही आहे थायलंडची टूर. थायलंडला बँकॉक पटाया एंटरटेनमेंट कस्टमरला 3 स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये. हो. त्याच्यामध्ये साईट सीइंग मध्ये बघायला गेलं तर कोरल आयलंड आहे, अल्काझर शो असतो जो तो पटायामधला फेमस शो आहे. त्याच्यानंतर आम्ही टायगर पार्क व्हिजिट आहे. टायगर सोबत आजकाल व्हिडिओ जे व्हायरल होतात खेळतात. टायगर असतो, छोटा टायगर असतो. कोरल आयलंड विथ स्पीडबोट घेऊन जाणार आम्ही. अजून गोल्डन बुद्धा टेम्पल आहेत, गोल्डन बुद्धा टेम्पल, मिनी रिक्लाइनिंग बुद्धा, असे खूप काही काही आम्ही टूर्समध्ये. जेम्स गॅलरी आहे. असं आम्ही असं पॅकेज बनवलंय जे फक्त 18,000चं आहे. एका कस्टमरला 18,000. मग फ्लाईट्सचे पण डेडिकेट केलं तर आता फ्लाईटचे जसे रेटिंग आहे, कोणी दिल्लीवरून येतं, कोणी कोलकाता. आपण पूर्ण जगभर काम करतो, म्हणजे पूर्ण इंडियामधले जेवढे कस्टमर आहे त्यांच्यासाठी आपलं काम चालू असतं. मग त्यानुसार आपण फ्लाईट इन्क्लूड नाही केले आहे. वा, ऐकलं का तुम्ही सर्वांनी? म्हणून आत्ता डिजिटल जमान्यामध्ये ही बदल करणं गरजेचं आहे आणि पारंपरिक शेती सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि एका घरात जर 4 मुलं आता नाही आहे, पण काहीतरी आपण जमान्यानुसार बदलणं गरजेचं आहे. आता मी म्हणतो आपला भारत देश कृषी प्रधान आहे. माझे 4 भाऊ, आम्ही शेती करतो. आम्ही जर थायलंडला इंग्लंडला गेलो तिकडे आम्हाला इंग्रजी पाट्या नाही वाचता येणार. आम्ही पाट्या वाचायच्या ऐवजी गोट्या खेळत बसू. 1 2 3 4 5 6 7 ते हंटर मारतील मागून आपल्या. म्हणून शिकणं गरजेचं आहे. सर्व भाषा आल्या पाहिजे. आता एवढ्या शॅम्पूवर इंग्रजी आहे का नाही, परत बोलायचं नाही. तुम्ही म्हणशाल काही लागले बोलायला, आम्ही मराठी भाषेच्या विरोधात नाही, पण एवढं आहे इंग्रजी आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि आता साबणावर सुद्धा इंग्रजी. मी म्हणलो लाईट बॉल द्या, ते लाईट बॉल नाही रे म्हण येड्या, म्हण लाईट बॉय म्हणलो. लाईफ बॉय, बरोबर. त्याचं काय नाव आहे? लाईफ. मी लाईट बॉय म्हणलो. ते म्हण बॉयला कुठं लाईट लाईतो.